गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 10वा उत्तम पुरुष निरूपण नाम श्रीराम समर्थ। आपण येतेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे। आता चालू आठवड्यापासून विवेक वैराग्य नाम या दशकातील शेवटचा समास उत्तम पुरुष निरूपण नाम सुरू झालेला असून त्या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की आपण पोटभर जेवल्यानंतर जे अन्न उरेल ते वाटावे, ते वाया घालवू नये आणि ते वाया घालवणे हा काही धर्म नव्हे। तैसे ज्ञानी तृप्त व्हावे तेची ज्ञान जगास सांगावे, तरतरेन बुडून नेदावे बुड तयासी। श्री समर्थ या ओळीत सांगतात की त्याचप्रमाणे ज्ञानाने आपण स्वतः तृप्त व्हावे आणि तेच ज्ञान लोकांना सांगावे। ज्यांना या संसाररूपी सागरामध्ये पोहता येत नाही त्यांना हा संसारातला सागर कसा तरायचा याबद्दल ज्ञान द्यावे, त्यांना बुडू देऊ नये। उत्तम गुण स्वयं घ्यावे ते बहुतांश सांगावे, वर्तल्याविन बोलावे हे शब्द मिथ्या। श्री समर्थ या ओळीत सांगतात की स्वतः उत्तम गुण घ्यावेत आणि मग ते इतरांना सांगावेत। स्वतः आचरण केल्याशिवाय बोलणे म्हणजे खोटे बोलण्याचे सारखेच आहे। आधी केले आणि मग सांगितले हा सद्गुरूंचा नियमच आहे। स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे जपा ध्यान, हरिकथा निरूपण केले पाहिजे। श्री समर्थ इथे सांगतात की मनुष्याने स्नान संध्या देवार्चन एकाग्र मनाने जप आणि ध्यान तसेच हरिकथा आणि अध्यात्म निरूपण केलेच पाहिजे। शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे कोणी एकासी। श्री समर्थ पुढे सांगतात की आपले शरीर परोपकारासाठी झिजवावे, अनेकांच्या उपयोगी पडावे, कुणाचेही उणे पडू देऊ नये। आडले जाकसले जाणावे, येताना शक्ती कामास यावे, मृदुवचने बोलत जावे कोणी एकासी। श्री समर्थ इथे सांगतात की कुणी अडले असेल, रंजलेले असेल, गांजलेले असेल त्यांना जाणून घ्यावे आणि आपल्या शक्तीनुसार त्यांना मदत करावी। सगळ्यांशी मृदुवचनाने बोलावे, दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणिमात्रास मिळवून घ्यावे बया शब्दे। श्री समर्थ सांगतात की दुसऱ्याच्या दुःखाने स्वतः दुःखी व्हावे आणि लोकांच्या आनंदात स्वतः सहभागी व्हावे। गोड शब्दाने प्राणिमात्रांना आपलेसे करून घ्यावे, बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परीस व्हावे पारखे जन। श्री समर्थ या ओळीत सांगतात की अनेक लोकांच्या अन्यायाची क्षमा करावी, अनेकांच्या कार्यात त्यांना मदत करावी। परके लोक असतील तर त्यांना आपल्या बाजूने करून घ्यावे, दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारच वर्तावे, लोकास परीक्षित जावे नाना प्रकारे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की दुसऱ्याच्या अंतरंगातील विचार जाणून त्यानुसार त्यांच्याशी वागावे व नाना प्रकारे लोकांची परीक्षा करीत असावे। नेमकची बोलावे, तत्काळची प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे क्षमारूपे।
श्री समर्थ येथे सांगतात की मनुष्याने नेहमी मोजकेच बोलावे, कुणी काही विचारले तर तात्काळ त्यास प्रत्युत्तर द्यावे, कुणावरही रागावू नये, सर्वांना क्षमा करावी, आलस्य अवघाच दवडावा, यत्न उदंडची करावा, शब्दमत्सर न करावा कोणी एकासी. श्री समर्थ या ओळीत सांगतात की मनुष्याने आळस पूर्णपणे झटकून टाकावा, नेहमी उदंडाचे प्रयत्न करीत राहावे, दुसऱ्या कोणी बोललेला एखादा शब्द धरून त्यावर कधीच वाद घालत बसू नये, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला. श्री समर्थ या ओळीत सांगतात की मनुष्याने उत्तम पदार्थ असेल तो दुसऱ्याला द्यावा आणि शब्द नेहमी विचार करूनच बोलावा आणि आपला संसार नेहमी दक्षतेने करीत जावा. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरून कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की मरणाचे नेहमी स्मरण ठेवे आणि हरिभक्तीत नेहमी लीन व्हावे. या प्रकारे वागून मेल्यानंतरही मनुष्याला कीर्ती लाभते. नेमकपणे वर्तो लागता तो बहुतास कळू आला, सर्व अर्जवी तयाला काय ऊने. श्री समर्थ या ओळीत सांगतात की याप्रमाणे उत्तम गुणाने युक्त असे त्याचे निमस्त वागणे पाहून अनेक लोकात तो प्रसिद्धी पावतो, मग सर्व लोक त्याच्याशी प्रेमाने वागू लागतात आणि अशा प्रकारे त्याला कशाचीच कमी पडत नाही. ऐसा उत्तम गुणी विशेष तयाच म्हणावे पुरुष, जयाचे भजने जगदीश तृप्त होय. श्री समर्थ या ओळीत सांगतात की अशा उत्तम गुणांनी जो संपन्न होतो त्यालाच माणूस म्हणावे आणि त्याने केलेल्या भजनाने तो परमेश्वर प्रसन्न होतो. उदंड धिक्कारून बोलती तरी चळो नेदावी शांती, दुर्जनास मिळून जाती धन्य ते साधू. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की लोक जरी खूप धिक्कारून बोलले तरी आपली शांती कधीच ढळू देऊ नये. जे दुर्जनाही आपलेसे करतात ते साधू धन्य होतात. उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैराग्य शोभला, तोची एक झाला भला भूमंडळी. श्री समर्थ या ओळीत सांगतात की उत्तम गुणांनी जो शृंगारलेला असतो, ज्ञान आणि वैराग्याने जो शोभत असतो, तोच या भूमंडळावर एक उत्तम म्हणून मनुष्य जाणावा. सोय आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे, झिजोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की आपण स्वतः कष्ट करावेत, अनेकाचे बोलणे वागणे शोषित असावे आणि नाना प्रकारे झिजून आपली कीर्ती उरवावी. कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचाराविन कोटेच नाही समाधान. श्री समर्थ या ओळीत सांगतात की तुम्हाला जर कीर्ती हवी असेल तर सुखाची अपेक्षा करू नका आणि सुखाची लालसा असेल तर कीर्ती मिळणार नाही. विचाराशिवाय प्रपंच वा परमार्थात कुठेच समाधान मिळणार नाही. परांतरास न लावा ढक्का, कदापि पडो नेदावा चुका, स्मशाळी तयाच्या तुका हानीच नाही. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की लोकाचे अंतकरण कधीच दुखवू नये, यात कधीही चूक होऊ देऊ नये. जो समाशील असतो त्याच्या महत्त्वाची कधी हानी होत नाही. आपले अथवा परावे, कार्य अवघेच करावे, प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नव्हे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की आपण असो वा दुसऱ्याचे असो, आपले असो वा दुसऱ्याचे असो, उत्तम कार्य नेहमी करीतच असावे. प्रसंगी कामचुकारपणा करणे कधी योग्य नाही. बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानित जावे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की चांगले गोड बोलल्यामुळे सुख वाटते, हे तर अनुभवाने प्रत्यक्ष कळतेच, म्हणून लोकांना स्वतःसारखेच मानित जावे. कठीण शब्दे वाईट वाटते, ते
ते तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. श्री समर्थ या ओवीत सांगतात की कुणी कठोर शब्द बोलले की वाईट वाटते. असा जर अनुभव येत असेल तर मग दुसऱ्यात तरी वाईट का बोलावे. आपणास चिमोटा घेतला, तेने कासावीस झाला, आपण्याहून दुसऱ्याला राखत जावे. श्री समर्थ या ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात की आपल्याला जर कोणी चिमोटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो. म्हणून आपल्यावरून लोकांच्या दुःखाची कल्पना करून त्यांना दुःख न होईल असे वागावे. जो दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी कोणे के प्रसंगे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जी दुसऱ्याला दुःख देते ती वैखरी अपवित्र होय. ती वेळप्रसंगी आपल्याच घातास कारणीभूत ठरते. पेरल ते उगविते, बोलण्यासारखेच उत्तर येते, तरी मग कर्कश काय बोलावे ते काय निमित्त. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जे पेरावे तेच उगवून येते. आपण जसे बोल तसेच उत्तर आपल्याला मिळते. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखे करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. श्री समर्थ म्हणतात की आपल्या पराक्रमाने वैभवाने अनेकांना सुखी करावे, पण दुसऱ्यास दुःखी करणे ही राक्षसी क्रिया होय. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलले. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वचन ही अज्ञानाची लक्षणे आहेत असे भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेले आहे. जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाबला, कित्ते लोक तयाला शोधते फिरती. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जो उत्तम गुणाने शोभत असतो तोच महापुरुष जाणावा. अशा लोकांना कित्येक लोक शोधत फिरत असतात. क्रियेविन शब्दज्ञान तेची स्वानाचे ववन, भले तिथे अवलोकन कदापि न करीती. श्री समर्थ म्हणतात की क्रियेशिवाय नुसते शब्दज्ञान हे कुत्र्याच्या उलटीसारखेच असते. चांगले लोक कधी तिकडे बघत नाहीत. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे धुंडीत येती. श्री समर्थ या ओवीत सांगतात की जो मनापासून भक्ती करतो आणि अगत्याने उत्तम गुण धारण करतो त्या महापुरुषाला लोक शोधत येतात. ऐसा जो महानुभव तेने करावा समुदाव, भक्तियोगे देवादिदेव आपुला करावा. श्री समर्थ म्हणतात की असा जो कोणी साक्षात्कारी महापुरुष असेल त्याने लोकसंग्रह करावा आणि भक्तीच्या योगे देवादिदेव आपलासा करावा. आपण अवचित्ते मरून जावे, मग भजन कोटे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की समजा आपण अवचित मरून गेलो तर भजन कोण करार असा विचार करून त्याने अनेक लोकांना भगवद्भक्ती करण्यास लावावे. आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्याची, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे. श्री समर्थ येथे सांगतात की आमची प्रतिज्ञा अशी आहे की आम्ही शिष्याकडे कधी मागू नये, पण एवढे मागावे की ज्याच्या मागे जगदीशच भजत जावे. या कारणे समुदाव झाला पाहिजे मोहछाव, हातोहाती देवादिदेव ओळसा करावा. श्री समर्थ म्हणतात की होय व्हावे म्हणून समुदाय एकत्रित करण्यासाठी महोत्सव करावेत आणि सहजासहजी देवादिदेव प्रसन्न होईल असे करावे. आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन्ही लक्षणे, श्रोती येथे सावधपणे मन घालावे. श्री समर्थ म्हणतात की आता लोकसंग्रह म्हणून महंताच्या अंगी पुढील लक्षणे असावे आवश्यक आहे. श्रोत्यांनी मन एकाग्र करून ते ऐका. जेणे बहुतांश घडे भक्ती, ते हे रोकडे प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की ज्या योगाने अनेकाकडून भक्ती घडेल अशा रीतीने प्रबोधन शक्ती म्हणजे विषय नीट समजावून सांगता आला पाहिजे. मागा बोलले उत्तम गुण, तयास मानती प्रमाण, प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की यापूर्वी जे उत्तम गुण सांगितले ते अंगी असणे आवश्यक आहे.
ते ज्याच्या अंगी दिसून येतात त्याचे बोलणे लोक प्रमाण म्हणतात आणि त्यात प्रबोधन शक्तीने प्रेरित होऊन कार्य करू लागतात. बोलण्यासारखे चालणे, स्वय करून बोलणे, तयासी वचने प्रमाणे मानित जावी. श्री समर्थ म्हणतात की जो बोलण्याप्रमाणे स्वतः वागतो, आधी स्वतः कष्ट करून मग बोलतो, दुसऱ्यास उपशत करतो, त्याची वचने लोक प्रमाण म्हणतात. जे जे जनास मानेना ते जनही मानिना, आपण एकला जननाना सृष्टीमध्ये. श्रीमर्थ म्हणतात की जे जे लोकांना पटत नाही ते लोक मानत नाहीत, ऐकून घेत नाहीत. आपण एकटे असतो, जगात लोक अनेक असतात. म्हणून सांगती असावे, मानत मानत शिकवावे, हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने. श्री समर्थ आता सांगतात की म्हणून लोकांना बरोबर घेऊन कार्य करावे. हळूहळू समाजामध्ये त्यांच्या कलाने घेऊन त्यांना शिकवावे. विवेकाने हळूहळू त्यांच्या शेवटच्या पायरीपर्यंत न्यावे. परंतु ही विवेकाची कामे विवेके करील नेमे, परंतु बापुडे भ्रमे भांडूच नये. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की याप्रमाणे युक्तीने लोकसंग्रह करणे हे विवेकी पुरुषाचे काम आहे. त्यालाच ते जमते. इतर लोक बापडे भ्रमाने एकमेकात भांडून लागतात. बहुतांशी भांडता एकला, शेण्यावासून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की शेणाप्रती ज्याप्रमाणे शेण्याशिवाय एकटा काहीच करू शकत नाही, त्याप्रमाणे सर्वाशी जो भांडतो तो एकाकी पडतो व काहीच कार्य करू शकत नाही. म्हणून उत्तम पुरुषाने अनेक लोकांना राजी राखावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय
श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु.